क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवणच्या चणकापूर आदिवासी आश्रमशाळेला रंगला प्रवेशोत्सव। मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे केले स्वागत। नवगतांची सजवलेल्या बैलगाडीतून काढली मिरवणूक। आदिवासी विद्यार्थ्यांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद। प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मुख्याध्यापक बी एन देवरे, शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे सुंदर नियोजन। राज्यभरात गाजला चणकापूरचा प्रवेशोत्सव। मंत्री अशोक उईके यांची विद्यार्थ्यांसोबत अनोखी भेट। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा, प्रेरणा देणारा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा राज्यस्तरीय शाळा प्रवेशोत्सव आज कळवण तालुक्यातील चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात पार पडला। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमासाठी मंत्री डॉक्टर उईके यांचे पारंपरिक पद्धतीने आदिवासी विद्यार्थिनींच्या हस्ते औक्षवण करून स्वागत करण्यात आले। त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांची आकर्षक सजविलेल्या बैलगाडीतून लेझिम पथक, ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक करण्यात आली। या अनोख्या स्वागत सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोड, आमदार नितीन पवार, प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे वितरण करण्यात आले। तसेच 10वी-12वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला आणि उपस्थितांकडून दाद मिळवली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। विशेष म्हणजे मंत्री डॉक्टर उईके आणि आयुक्त लीना बनसोड यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। शिक्षणाबरोबर संस्कार, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला। चणकापूर आश्रमशाळेत काही महिन्यापूर्वी रुजू झालेले मुख्याध्यापक बी एन देवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नाचे यावेळी विशेष कौतुक केले। नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी-12वीच्या 100% निकालामुळे राज्यभर शाळेची विशेष ओळख निर्माण झाली। भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे, कळवण प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मुख्याध्यापक बी एन देवरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले। राज्यभरातील प्रवेशोत्सवासाठी चणकापूर आश्रमशाळेची निवड होणे आणि त्यासाठी आदिवासी विकास मंत्री स्वतः उपस्थित राहणे ही शाळा विद्यार्थी आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। त्यामुळे चणकापूर आश्रमशाळेचे नाव राज्यभर गाजत असून ग्रामस्थांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। आणि जबाबदारी सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण, पात्रताधारक शिक्षकाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास करतो आणि 100% सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्व विषयाचे शिक्षक, विषयानुसार शिक्षक, पात्रताधारक शिक्षक सर्वांची नियुक्ती केली असल्यामुळे सोबतच भोजनाच्या अनुषंगाने आम्ही चांगलं नियोजन केलं असल्यामुळे सेंट्रल किचनच्या माध्यमातून व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सवलतीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली असल्यामुळे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी पूर्ण लक्ष घालून असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयी सवलती आणि शिक्षणाच्या बाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभाग 100% उत्तम काम करेल असा विश्वास देतो आणि महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई ह्या आदिवासी विकास विभागाच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा विश्वास दर्शवतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।